महासंग्राम सामन्याला होती सुरुवात. आई चंडिका माता कोपर आणि आई कुर्लाई कशीत या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत. दोन्ही संघाकडे बॅटिंग खूप तगडी आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर महेश पाटील यांचा सन्मान. राकेश आणि हितेश ही जोडी मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहिदास. रोहिदास किनी अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. सामना करेंगे बल्लेबाज स्ट्राइकर इन पर राकेश. साउली क्रिएशन पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. आज के चौथे दिन का खेल. कल ओपन हाफ है. आदरणीय सूर्यजी भगत साहेबांचं आगमन झालेलं या स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा आहेत. परंतु त्यांच्याच खांद्याला खांदा लावून धीरेन भगत आणि सर्व टीम या ठिकाणी काम करते. धीरेन भगत यांचे पिताश्री आता व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती हवेच्या झोतावर स्वार होत चेंडू सीमारेषा पार. धावमिती 6. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. कॅमेरामॅन देखील खूप चांगली कामगिरी केली. कारण चेंडू जेव्हा वरती जातो तो वरती जाणार चेंडू अगदी वेगाने खाली पण येत असतो. तो पकडून ठेवायचा असतो. कॅमेरामॅनला तो पकडून ठेवलाय. सिद्धू धावफलक क्रमांक 6. राकेशची सुरुवात धमाकेदार. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू बॅटची कड यष्टीरक्षकाने पकडलाय. झेल. राकेशचा संपलाय खेळ. पहिला धक्का आई कुर्लाई कशी संघाला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है. फिलहाल आप देख सकते काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इस बार अच्छा कनेक्शन नहीं था. बाहरी किनारा लगा. विकेट कीपर ने बहुत ही बेहतरीन कैच का स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर. राकेश ने बना 6 रन 2 गेंदों का सामना किया. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बैटर मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं. दीपेश को मौका मिला नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए. विजय मामा चषक 2025 पालघर जिले का एक सबसे बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं. आमच्यावर आज भरत मोरे आहेत. बऱ्याच वेळेला एखाद्या स्पर्धेला नाव दिलं जातं त्याबद्दल मी चर्चा करणार आहे. वेगळ्या प्रकारची नावं दिली जातात. रोहिदास किनी अपनी बॉलिंग माप पर तैयार. थर्ड मैन पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 5 खिलाड़ी. ऑन साइड पर 4 खिलाड़ी. दीपेश ऑन ट्रैक. पिछली मैच में दीपेश ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है. अंडर प्रेशर अच्छा खेलते हैं. विकेट मिला गेंदबाज को तो इनका भी कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. बहुत सुंदर तरीके से खेल दिया. खिलाड़ी बॉडी पर तैनात. बेहतरीन फील्डिंग. शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर. यहां खतरा हो सकता है बिल्कुल. अंपायर के मन में थोड़ी दुविधा है तो टीवी अंपायर की तरफ जाना चाहेंगे और टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे. क्या क्लीन तरीके से इस बार साफ सुथरी फील्डिंग हुई है बॉडी लाइन पर वो देखा जाएगा. शॉट अच्छा था. उच्च कोटि की फील्डिंग भी हुई है. अब फिलहाल देखते हैं सुरक्षित. बहुत बेहतरीन फील्डिंग बॉडी लाइन पर. शानदार. इसीलिए तालियां बज रही है. एक्शन लिप दिखाएंगे क्या हुआ था मैदान के अंदर. प्रसाद स्ट्रोक बहुत ही खूबसूरत था लेकिन उससे भी बेहतर फील्डिंग बॉडी लाइन पर. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 8 पर. ओवर की बात करें तो फिलहाल इस वक्त पहले ओवर का खेल जारी है. राइट अप ओवर द विकेट. मिस चांस के हवा में गेंद है. वही खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं. क्या ये कैच हो जाएगा. छोड़ दिया कैच. गलती करते भाई. दीपेश बहुत ही डेंजरस है, उनका क्या छूटा है, क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा। देखिए रिएक्शन,
गेंदबाज की रिएक्शन देखें और पिछली गेंद पर क्या हुआ था वो भी देखें। जिस तरह से वो तारामंडल में गेंद थी, गेंद के नीचे खिलाड़ी और बहुत ही अच्छा कैमरा वर्क, ये गेंद आई नीचे। अब देख सकते हैं बहुत बढ़िया तरीके से गेंद को पकड़ के रखा। स्ट्रोक तब ऑन साइड पर खेल दिया था। ये एफर्ट देखे, कमर का एफर्ट, गोता लगाया और उसके बाद में वो टच हुए थे। एक्शन रिप्ले साउरी क्रिएशन द्वारा शुक्रिया प्रसाद। स्कोर नाउ 9-1, 5 गेंदों का खेल हुआ है। करंट रेट 10.80 का। रोहिदास किनी गेंदबाजी कर रहे हैं, धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क की तरफ आ रहे हैं और 10-12 कदमों का बॉलिंग मार्क है, ज़्यादा बड़ा नहीं है। इस बार कूद के निकाला, अच्छी गेंद ब्रॉकआउट में गेंदबाजी करते हुए 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ। रन संख्या डबल विकेट में 10 रन 1 विकेट के नुकसान पर 10 प्लस ऑफ 1 विकेट। शुक्रिया डीजे। इसको 10 रन 1 विकेट के नुकसान पर और 4:23 पर यह मुकाबला शुरू हुआ। फिलहाल 5 मिनट का समय, 15 मिनट का समय आपको दिया गया है। जिसके स्कोर दिखाई दे रहे हैं 40 रन रोहिदास किनी के ओवर में 10 रन और एक बहुत महत्वपूर्ण सफलता। अब बल्लेबाज दीपेश 1 पर बल्लेबाजी कर, हितेश 3 पर बैटिंग करते हुए 3 गेंदों का सामना किया और फिलहाल अब गेंदबाजी में परिवर्तन। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज अजीत किनी, अजीत चौधरी गेंदबाजी करने के लिए आए हैं। ऑफ टॉप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, कमर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया है। गेंद बॉलिंग की तरफ जा रही है, क्या बात है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार। शॉट ऑफ स्टंप के पार आगे गेंद थी, इस बार खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया कवर के ऊपर से। एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज हितेश के बल्ले से चौका। इस प्लेइंग ऑन 7 और बल्ले से ऑन साइड पर खेल दिया। लॉन्गर पर बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करे, थ्रो करे, तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। दीपेश 1 पर खेल रहे, हितेश 8। अजीत चौधरी गेंदबाजी कर रहे हैं। सेटमेंट पॉइंट का एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए। फाइन लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे घूमती भी गेंद पीछे जा रही है फाइन लेग बॉडी रन की तरफ और 2 रन मुकम्मल किया। क्या तीसरे के बारे में मन बना लिया था? 2 ही रन या 3 रन, 7 बास्तास 3 रन, 3 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 18 8 रन 1 विकेट के नुकसान पर। हितेश बहुत अच्छी पारी के तरह 5 गेंदों में 8, दीपेश 4, 2 गेंदों का सामना किया। कुरला कशित टीम दूसरे ओवर में 3 गेंदों का खेल हुआ है। 4 ओवर का यह मुकाबला। जय बजरंग शिरगांव, अब इनकी भी बारी आएगी लेकिन थोड़ा इंतजार करना पड़ेगा। V20 पर फाउंडेशन एंड अग्रिसेना प्रेजेंट विजय मामा चषक 2025, खास करके लोकल टैलेंट के लिए एक बहुत बड़ा मंच। विजय मामा गरत इनके माध्यम से टपक आते गेंद अंदर की तरफ आई, आंसर पर खेल दिया। बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है। सुंदर फील्डिंग बॉडी रन पर 1 रन लेने का मौका और इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। रन संख्या पर कुल मिलाकर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑफर मिडस्टम पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज अजीत चौधरी। इस ओवर की बात करें तो कवर के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक का बल्लेबाज दीपेश का और हितेश बहुत अच्छी बल्लेबाजी करके हितेश ने वो चौका जड़ा था। राइट अप ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर ड्राइव खूबसूरत है। पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए नहीं। देखने वाली बात है, बल्लेबाज आउट। बहुत बड़ी सफलता। हितेश को मैदान के बाहर जाना पड़ेगा और नए बल्लेबाज को मैदान के अंदर आना पड़ेगा। 20 रन 2 विकेट के नुकसान पर।
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. नारायण नारायण. तो मैच में इन्होंने क्या धुआंधार बल्लेबाजी की है. पहले मैच में 33 रन और 3 विकेट, दूसरे मुकाबले में अंडर प्रेशर 32 रन और अब जाकर तो इनके लिए प्लेटफॉर्म बना हुआ है. दूसरा ओवर प्रगति पर है. इस ओवर की 2 गेंदें शेष है. अब आखिरी गेंद शेष है. 11 गेंदों में 20 रन है. 2 विकेट के नुकसान पर आईकुल्लाई कशित. प्रोजेक्ट का स्कोर दिखाई दे रहा है 44. लेकिन नारायण आने के बाद हमेशा हमने देखा कि शेयर मार्केट थोड़ा ऊपर जाता है. 4:32 का समय हो गया है. एक रनची पेनल्टी आहे, कारण मैदानात येत असताना तुम्हाला इन करूनच आतमध्ये यायचंय. मिस्टर स्ट्रोक है गेंद के नीचे. अजीत चौधरी इस बार क्या छूटा है. दूसरे के लिए वापस आना खतरा है. ढूंढो रे साजना. गेंद को ढूंढ रहे हैं. नारायण ने 2 रन मुकम्मल किए. नारायण बहुत में तो क्योंकि डेंजर एंड पर भाग रहते हैं नारायण. इस बार इनका विकेट कीपर खड़े रहना बहुत जरूरी है. स्कोर 22. 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. 2 ओवर के बाद अगर देखें तो रनों की रफ्तार बहुत बढ़िया है. पानी की जरूरत है मैदान के अंदर. पानी चाहिए मैदान के अंदर. चंद एक बार फिर जा रहा है पानी. और अब क्या इस टूर्नामेंट की बदलने वाली है कहानी. मैदानी चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. 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 उद्या आपण पाहणार आहोत विरार पोलीस विरार ऑल इंडिया ओपन चे संघ असतील. युवा क्रीडा मंडळ कमिटी मंडळगड, वंश 11, अहिल 11, नची स्पोर्ट विरार हे पहिले 4 संघ असतील. त्यानंतर आई गावदेवी मुंबई, K11 नालासोपारा, HR स्पोर्ट, ईगल बॉयज मुंबई सम्राट. एकूण 8 संघामध्ये ऑल इंडिया ओपन खेळाडूंच्या दरम्यान दर्जेदार खेळ पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी. जलपानानंतर खेळ पुन्हा एकदा सुरू होतोय. धापाल का धाबा 22 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि प्रोजेक्ट स्कोर या ठिकाणी दाखवलं जातं 44. आणि विशेष करून आता आपण कालची लढाई दया बघितली शेजाऱ्यांमधली. आज एकाच गावातले संघ आहेत, एकमेकांविरुद्ध आहेत. एकाच गावातली काल शेजाऱ्यांची लढत पाहिली ती अतिशय जबरदस्त झाली. डोळ्यांचं पाडणं पेंढरी झाली, रोमहर्षक झाली. राईट मुहूर्त विकेट. फुल टॉच चेंडू आहे. नारायण 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 बना रहे रन 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 दे धनाधन. गेंद बॉडी लगे 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग बाय नारायण. और क्या माइंडसेट है इस खिलाड़ी का. फिलहाल ये स्ट्रोक प्रसाद अगर वक्त है तो दिखाइए. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला गया था. फुल टॉस गेंद थी और ये शॉट देखिए थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर है, थोड़ा आगे भी आए और फुल टॉस गेंद को डिस्पैच किया गया था लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. दर्शक दीर्घा में विजय मामा चषक 2025 का एक जबरदस्त स्ट्रोक का बल्लेबाज नारायण के बल्ले से और सिक्सर के साथ आगाज किया गया है. स्कोर 28. 2 विकेट के नुकसान पर दीपेश 7 पद कर रहे हैं और योगेश गेंदबाजी करने के लिए आए. एक गांव में ये दोनों टीमें होती है और जब एक गांव के बाद खिलाड़ी खेलते हैं तो बिल्कुल एक बहुत ही बड़ा मैच होने के आसार भी होते हैं. अच्छा बैटल, अच्छा संघर्ष, अच्छा युद्ध, बहुत बड़ा महासंग्राम बीच मैदान पर आइब कुर्राइबा कशित और आइबा चंडिका माता कोपर. स्कोर 28. 2 विकेट के नुकसान पर. ऑफ टाइम के बाहर कहाँ रुकने वाले हैं, कहाँ सिंगल लेने वाले हैं. ये तो 6 के नीचे सोचते नहीं. आत्मविश्वास देखे, टाइमिंग देखे, गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर दे दनादन. नारायण 6 रन.
खटका असा धुवाधार हा गेला षटकार लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। वंडरफुल बैटिंग, चौथी 2 विकेट के नुकसान पर नारायण का बल्ला बोल रहा है। लगातार 2 गेंदों में 2 बहुत ही बेहतरीन स्ट्रोक 12 पर खेल रहे हैं। कल ऑल इंडिया लेवल का जो दिन है तो मेरे हिसाब से उसका ट्रेलर मैदान के अंदर चल रहा है। यश के ऊपर हमला, अब गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा, ये कैच होना चाहिए। कैच लपक लिया नारायण, बैक टू द पैवेलियन। एक बहुत बड़ी सफलता, बड़ी मछली जाल में फंसी है। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। सुंदर कैच बाउंड्री लाइन पर लिया गया। जिस तरह से लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, मयूरेश ने बहुत बड़ा कैच लपका। अक्षय ने कैच लपका है। मयूरेश बैटर है कि एक भी बंदा गलत करता है तो उसके बाद में इसका खामियाजा सबको भुगतना पड़ता है। तो पहले मेरी बारी आती है, बाद में वो पीछे हमारे पर्दे के पीछे सब खिलाकर वो तो दिखते नहीं। 34 विकेट के नुकसान पर मयूरेश न्यू बैटर। दीपेश अभी भी डटकर बल्लेबाजी कर रहे हैं। इसको 34 विकेट के नुकसान पर इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है। फिलहाल अंपर की तरफ से क्या इशारा होगा वो देखना जरूरी है। 22 का इशारा। विकेट कीपर ने गेंद को गैदर नहीं किया था। विकेट कीपर अगर गेंद को गैदर करते तो एक अच्छी गेंद होती, बिंदी गेंद होती। स्कोर 35 3 विकेट के नुकसान पर। देखिए नारायण मैदान के अंदर आने के बाद क्या हुआ, जो प्रोग्रेस का स्कोर दिखाई दे रहा था 44, अब वो 54 दिखाई दे रहा है, अब 53 दिखाई दे रहा है। तो थोड़ा मोमेंटम बना के चले गए, लेकिन विकेट प्राप्त करने का फायदा गेंदबाज को जरूर मिलेगा। राइट हैंड ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। ऑकोस से बहुत दूर गेंद, वाइट बॉल का इशारा। खालिद भाई वाइट बॉल का इशारा करते हुए स्कोर 37 पर 3। तीसरा ओवर प्रगति पर है। जो दर्शक अभी हमारे साथ सावली क्रिएशन द्वारा जुड़ चुके, मैं आपको बताना चाहूँगा एक बहुत बड़ा मुकाबला आई चंडिका माता कोपर और आई कुरलाई कशित, एक गांव की 2 टीमें इस वक्त खेल रही है बीच मैदान पर, चंदन सर के खूबसूरत मैदान पर। विजय मामा चषक 2025 के सबसे बड़े महासंग्राम में मयूरेश राइट अप ओवर द विकेट। इस बार अच्छा स्ट्रोक है लॉन्ग ऑन पर, बाउंड्री लाइन पर या काउ कॉर्नर पर खिलाता तैनात है। जैसे कि मैंने कहा था कि विकेट गिरा है नारायण का, तो इसका फायदा गेंदबाज को मिलेगा। यश इसका फायदा उठाते हुए 4थे विकेट का पतन। बल्लेबाज मयूरेश अपना खाता नहीं खोल पाए। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। 37 for 4 आई कुरलाई कशित। बहुत अच्छा ओवर यश का। जब आपके खिलाफ बड़े स्ट्रोक आते हैं और लगातार 2 छक्के आते हैं, उसके बाद में बहुत बार हमने देखा कि गेंदबाज पैनिक हो जाते हैं, कंसंट्रेशन में बहुत कमी आती है। लेकिन आज प्रशंसा करनी चाहिए गेंदबाज, जिस तरह से वो विकेट प्राप्त किया और निडर होकर गेंदबाजी की है। यश गेंदबाजी कर रहे, यश चौधरी। दीपेश 7 पर 1 गेंद पर डटकर बल्लेबाजी कर रहे। दूसरी गेंद पर विकेट गिरने का सिलसिला जारी है। 4थे विकेट का पतन। तन्मय न्यू बैटर नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। लो पुट टॉस गेंद, थोड़ा पीछे हटके गेंद को खेलना चाह रहे थे, नॉकआउट क्षेत्र में इस गेंद को खेल दिया है। फॉलो बहुत अच्छा किया था यह चौधरी ने। तो तन्मय रखेंगे अपने पास स्ट्राइक। दीपेश 7 रन पर रहा है, 9 स्ट्राइक रेंज की तरफ रहेंगे। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 38 4 विकेट के नुकसान पर कशित। सारा भरलाई रे, सामना आज यो रंगलाई रे, सामना आज यो रंगलाई रे, सामना आज यो रंगलाई रे। आमचे विजय मामाचे चषकाला वारी आलाई रे। आपण पाहू शकता आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व आणि निश्चितच सर्वसामान्याचा आवाज म्हणून कैलास काका पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। अनेक प्रश्न आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जेव्हा निर्माण झाले त्यावेळी हक्कानं या ठिकाणी त्या प्रश्नांना अर्थात वाचा फोडण्याकरता कैलास काका पाटील हे पुढे आलेले आहेत। ते आपल्या सर्वांचं नेतृत्व, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण विजय मामा चषक 2025 ची स्पर्धा पाहतोय।
या व्यासपीठावरती कैलास काका पाटील यांचे सुपुत्र यश कैलास पाटील यांचं शुभागमन झाले. त्याचबरोबर सुप्रसिद्ध वकील मल्हार टावरे यांचं देखील एका टावरिंग स्ट्रोकनं सिक्सरने स्वागत झालं होतं. लेग ब्रेक चेंडू ऑफ्टमच्या खूपच बाहेर पंचामच्या बाजूला बळतात. हात करतात समांतर दाबायतात अबांतर. मिस्टर इस्टरने धावसंख्या पोहोचली ती आता 39 वरती. 2 षटकार आले ते त्यावेळेस वाटत होतं की आता धावसंख्या 50च्या पलीकडे जाईल, पण आता प्रश्न आहेत. परंतु नरेशचं मागचं षटक तुम्हाला आठवत असेल, अतिशय खराब गोलंदाजी केली गेली होती. आई लेग ब्रेक चेंडू आहे, परंतु पंच आमच्या बाजूला पुन्हा एकदा वळणार आहेत आणि ती भीती आहे. मागच्या षटकामध्ये त्यांच्यावरती झालेला जो हल्ला आहे ना, आणि आता त्यांच्याकडे प्लॅन आहे म्हणजे ऑफ्टमच्या बाहेर गोलंदाजी करायची, परंतु दिशेवरती कंट्रोल नाही आहे. लेंथ आपण बघितलं तर खूप चांगले आहे. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते. या षटकाचा पुढचा चेंडू आतमध्ये आणलाय. इथे मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडलाय झेल आणि बॅट्समन तन्मय बॅक टू द पेबल. कशी संघाला बसते 5वा धक्का. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान विजय घरत मामा महान. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं इथे रोहिदासने घेतलेला उत्तम प्रकारचा झेल. पुन्हा एकदा पास सावली क्रिएशनच्या माध्यमातून. पहिले लेग ब्रेक चेंडू, आता ऑफ ब्रेक चेंडू टाकला, आतमध्ये आला, वळला. जास्त या ठिकाणी बॅकलिपचा वापर झाला. उंच उडालेला झेल होता. चेंडूच्या खाली इथे रोहिदास जो खेळाडू आहे खासम खास पकडलाय झेल आणि बॅट्समन बॅक टू द पेबलमध्ये जात असताना ते पेस 7 वरती येतोय. नवीन बॅट्समन आला किरण, त्याला बनवायला लागते रन. इथे बाद झालाय नारायण आणि त्यानंतर मैदानात कमबॅक केलंय या स्पर्धेमध्ये आई चंडिका माता कोपर संघानं. धावफलक 40. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 2 वाईट बॉल आणि त्यानंतर आलेली विकेट. तर बॅट पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक किरण आशेचा किरण ठरणार हा प्रश्न आहे. गोलंदाजी मार्कवरती नरेश किनी. ऑफ्टॉपच्या बाहेरचा चेंडू आहे. आता नीरज या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करते. बघूया फलंदाज कोण बाद होणार आहे. किरण आज तितकीची आश्वास कामगिरी करू शकले नाही. हा फटका बघा निश्चित ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. इथे प्रसाद तुम्हाला दाखवतोय काय घडलं होतं. बॅट आतमध्ये त्या किरणची, त्यामुळे नॉन स्ट्रायकर इनला येत असताना किरणला परतावं लागेल. सर्वात महत्त्वाचं काय ते दिपेश मैदानावरती त्याला स्ट्राईक मिळालेला आहे. हा चेंडू रीड करता आला नाही. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात. तशा पद्धतीनं चेंडू तुम्हाला रीड करता आला पाहिजे. किरणला चेंडू समजलं नाही, परंतु दिपेश हुकमाचा एक 7 वरती येतोय. यापूर्वीच्या सामन्यामध्ये त्यांनी धमाकेदार बॅटिंग केले. कोलवटा पद्धत चेंडू आहे. आता वेरिएशन चांगलं आहे. सूर सापडलाय नरेश किनीना. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल कारण स्वतःकडे दिपेश स्ट्राईक ठेवेल आणि आता आउट फलंदाज विशाल डगआउटच्या दिशेने जाईल. रनआउट आणि आता बघा काय घडलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला करायचं की स्ट्रायकर एंडला. इथे नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्रायकर एंडला केला गेला. तिथून नॉन स्ट्रायकर एंडला नरेश आहेत. चेंडू त्यांना सापडला नाही आहे. त्यानंतर जीवाची आकांक्षा केली, परंतु तत्पूर्वी नरेशनं आपलं काम चोख केलेलं आहे. धावा 41. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जेव्हा नारायण मैदानावरती आला होता त्यावेळेस प्रोजेक्ट स्कोर दाखवत होता 54 आणि तत्पूर्वी 44 दाखवत होता. एक बॅट्समन बाद होतो, त्यानंतर विकेट आल्या सातत्यानं परिणाम धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर केशव नॉन स्ट्रायकर एंडला. जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. नरेशने या मॅचमध्ये अभ्यासपूर्ण गोलंदाजी केले. फलंदाज बाद झालाय. आणखीन एक धक्का. आई बा कुर्लाई कशी संघाला बसतोय 8वा धक्का. या करी सेनेची शान विजय घरत मामा महान. युवा भक्त श्रद्धावान विजय घरत मामा महान. थँक्यू. कोणत्याही कंपनीत काम करत असताना आपण प्रेझेंटी लावली आणि घरात गेलं तर तुम्हाला पगार कोण देणार नाही. मैदानावरती नारायण बाद झाला आहे, परंतु बाकी खेळाडूंनी परफॉर्म नाही केले. विकेटवरती थांबण्याची पण तसदी घेतली नाही. इतकी घाई झाली. एकापाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत आणि आत्तापर्यंत 8 बाद 1ची अशी स्थिती आहे.
पहिल्या 2-3 षटकामध्ये खूप चांगलं क्रिकेट झालं, परंतु त्यानंतर आईबा चंडिका माता का कोपर संघानं कमबॅक केलेला आहे. आणि विशेष करून कौतुक करायला लागेल नरेश किणी, काय गोलंदाजी केली या षटकात. आई चांगला चेंडू आहे, लेग ब्रेक ऑफ ब्रेकचं मिश्रण मैदानावरती. रनआउट या ठिकाणी किती झालेत पाहूया. धक्क्यावरती धक्के बसत आहेत. आणखीन एक फलंदाज रनआउट. अनिकेत आम्हाला सांगेल या ओव्हरमध्ये किती रनआउट झालेले आहेत. आत्तापर्यंत 5 रनआउट, 1 लेग बिफोर पाचीच्या रूपानं आणि 4 रनआउट ओंकारनं माहिती दिले. 1चे धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डावकुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला असेल. नवीन बॅटर अनिकेत. ऑफ ब्रेक चेंडू, लेग ब्रेक चेंडूचं काय मिश्रण. उजव्या हाताच्या फलंदाजाला हा चेंडू ऑफ ब्रेक झाला तर आता तो लेग ब्रेक झालाय. खूप चांगली गोलंदाजी आणि अनुभव हा फार मोठा या ठिकाणी महत्त्वाचा पार्ट असतो, अर्थात टीचर असतो असं म्हटलं जातं. आज नरेश किणी पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्या हल्ल्यातून सावरत या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. 4 षटकं 1चे धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऐकुलाई कशीत आणि लगेचच टीम मैदानावरती आले. सर्वात महत्त्वाचं आहे तुमची या ठिकाणी इनिंग समाप्त झाली, मैदानावरती येणं गरजेचं आहे. आणि सिद्धू खूप चांगलं काम करतो. लगेचच त्या खेळाडूंना पकडले त्यांनी कॅमेऱ्यामध्ये आणि आता 42 धावांचं आव्हान आहे. इनिंग अत्यंत महत्त्वाची आहे. आता दुसऱ्या बाजूला टीम मैदानातून बाहेर जाताना आपण पाहू शकता 2 मात्र प्रसंग. एकाच गावातले 2 संघ आज मैदानावरती एकमेकांविरुद्ध आहेत. तेव्हा जास्त म्हणजे प्रतिष्ठा पडायला लागली असते. गावातला संघ आहे, एकमेकांविरुद्ध खेळायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकमेकांचे कच्चे पक्के दुबे तुम्हाला माहिती असतात. आता अख्खा गाव तुमची या ठिकाणी हा सामना बघतोय, त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. सावली क्रिएशनवरती तुम्ही पाहत राहा. विजय मामा चषक 2025 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव. क्रिकेट संघ खेळण्यामध्ये हे झाले दंग. संघर्ष करतील जिंकाया जंग, मारतील चौके छक्के उतुंग. हे बघण्यासाठी जमल्यात प्रेक्षक, कार्यवाहक सारे आयोजक. केला आयोजन छान, विजय घरत मामा महान. या करी सेनेची शान, विजय घरत मामा महान. शिवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुढे एकदा V24 फाउंडेशन व आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसामधील सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला आली आणि त्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना कशीत संघाने इथे प्रथम फलंदाजी केली आणि पहिली बॅटिंग करत असताना त्याने 41 धावा केलेल्या आहेत. 42चं लक्ष ठेवलं गेलं. ते टीम कोपर संघ प्रथम फलंदाजी दुसऱ्यांदा फलंदाजी करणार आणि या 42चा पाठलाग ते कसे करतात यावरती नजर असणार आहे. तुर्तास उद्याचा दिवस पुन्हा एकदा वारंवार सांगू इच्छितो, उद्या ऑल इंडिया ओपनचे संघ इथे येतील. गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारची ती मेजवानी काहीशी वेगळी असणार आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित राहा, कारण आपल्या आवडीचे सर्व खेळाडू उद्या दिसतील ज्यांना पाहण्यासाठी आपण इच्छुक आहात. त्याचबरोबरीनं प्रेक्षकांसाठी इथे लकी ड्रॉ सुद्धा आहे. ज्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचं नाव द्यायचं आहे. मोबाईल नंबरवरती येणारी OTP तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होणार आणि मग जर तुम्ही तो भाग्यवान विजेता असाल तर तुम्हाला रविवारच्या दिवशी ते स्पेशल गिफ्ट इथे भेटेल. चेंडू उंचाव्यामध्ये यष्टरक्षक चेंडू खाली, पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू, फलंदाज बाद, विकेटचं पतन गॉन. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक.
आणि सामना रंगलाय बघाया आले रसिक चंदन सारगावात भरलाय विजय घरत मामा चषक चंदन सारगावात भरलाय विजय घरत मामा थँक्यू डीजे महेश किनी बाद झालेत. ज्या महेश किनीने मागील मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 3 षटकार लगावले होते. पहिल्याच षटकामध्ये त्याने मॅचला पूर्णपणे ऑन केलं होतं, आपल्या बाजूने झुकते गेलं होतं. तो मात्र व्हेरी फर्स्ट बॉलवरती बाद होतोय. मोठा ब्रेक थ्रू इथे मिळून दिलाय गोलंदाज नारायणने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिला. आजचा दिवस काहीसा नारायणचा आहे. म्हणतात ना एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस असतो आणि त्या दिवसामध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम होताना दिसत असते. आता त्याच्या जोडीला संघाचा सुद्धा दिवस असणं गरजेचं. आतापर्यंत तरी चांगली कामगिरी झाली आहे. आदर्श फणसपाडाला पराभूत करून तिथून सुरुवात केली आहे आई कुर्ला कशीच संघाने आणि त्यानंतर मात्र आत्ता इथपर्यंत येऊन पोहोचला. चेंडू काही काळ हव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता परंतु पोहोचू शकलेला नाहीये. तोपर्यंत एकदा धावून धावपलकामध्ये ॲड होते. धावपलकाचा श्रीगणेश सुद्धा झालाय. उद्याच्या दिवसामध्ये होणाऱ्या संघांपैकी एक नची स्पोर्ट्स विरारमध्ये भिवंडीची सिल्वर स्टारची संपूर्ण साईट आपल्याला बघायला मिळेल ज्याच्यामध्ये पवन केणे जयेश पाटील सारखे खेळाडू आपल्याला दिसतील आणि भरपूर अशा युवा क्रीडा कमिटी मंदनगड दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांचा समावेश आहे. विरार पोलीस विरार दरवर्षीप्रमाणे ते सुद्धा यावर्षी पार्टिसिपेट करताना दिसणार आहेत. ओहो लेग स्टंपवरचा की लेग स्टंपच्या आतमध्ये कुठे होता चेंडू नक्कीच येस ओ बॉल हँडलिंग नक्की काय मैदानात घडलं बघूया. ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाजाने इथे बाद घोषित केलंय कर्णधार पंचांनी इथे फलंदाजाला बाद घोषित केलं. बघूया नक्की काय घडलं होतं. ओहो शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि त्यानंतर ओ बॉल हँडलिंग केलंय. फलंदाजाला मागाली परतावा लागेल. बघा हा सुद्धा एक नियम आहे. भरपूर जणांना आज माहीत पडलेला असणार आहे. हँडल द बॉल आणि त्यामुळे फलंदाजाला इथं मैदानाबाहेर जावं लागणार आहे. विकेटचा पत्थर अजून एक हादरा आणि म्हटलं ना जसं की आज नारायणचा दिवस आहे. खरोखर सगळीकडे नारायण 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 असंच काहीच चालू आहे. त्यामुळे गोलंदाजी मध्ये ती कमाल दिसते. विजय मामाची न्यारीच बात समाज कार्य करतो हा दिन रात कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. कैलास काका आधार आमचा माणूस लाखात आहे. चंदन सारगावात भरलाय विजय घरत मामा चषक चंदन सारगावात. थँक्यू डीजे. पहिलं षटक मार्ग असताना पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे आदले दोन्ही ओपनिंग म्हणजे सलामीर फलंदाज महेश आणि रोहिदास यांना तंबूचा रस्ता दिसलाय आणि दोघांनीही खातं ओपन नव्हतं केलं. आता अजित आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उमेश गेम चेंजर म्हणून मगाच्या मॅचमध्ये आपण त्याला बघितलं तर अडवण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमधून ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला अडवलं. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा धावून चपळाईनं पूर्ण केलं जातं. चांगली रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळाली. आता जसे जसे 1 धाव येते किंवा 2 धावा येत आहेत तसा तो आस्किंग रन रेट थोडासा वाढत चालला आहे. कारण जो षटकागणिक आस्किंग रन रेट होता तो 10च्या वरचा होता. 10.25च्या सरासरीने धावा 10.50च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या आणि ते बनवत असताना आता इक्वेशन येऊन थांबले 20 चेंडू 39 धावांपर्यंतची. हो यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होताना दिसते. एक्स्ट्राचे पण याच्यामध्ये मिस्टर एक्स्ट्रा खूप मोठा रोल अदा करणार आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून अतिरिक्त धावा एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या धावा यांना वाचवणं गरजेचं आहे आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सातत्यानं धावपलक हलतं बोलतं ठेवणं गरजेचं आहे. आता या 2 भागामध्ये कशा प्रकारे कोणता संघ पुढे जातोय हे सुद्धा आपण बघणार आहोत. तुर्तास नारायणची गोलंदाजी पूर्णपणे इफेक्टिव्ह आणि किफायतमंद वाटायला लागली. आता शेवटचं अंतिम चेंडू बाकी आहे. 4-2 अशी सद्यस्थिती आई चंडिका माता कोपर या संघाची. खूप चांगलं वातावरण. संध्याकाळचं सत्र आहे. शांत सत्ताचं वातावरण. हवा अजूनही चालू आहे जी ऑन साईडला रिबे पण बघत चालू आणि शेवटचा चेंडू सुद्धा येतोय निर्धाव. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4-2 आई चंडिका माता कोपर या संघाचा धावफलक. सामना आज यो रंग लई रे सामना आज यो रंग लई रे
मामाचे चषकाला डिमांड भारी आलाय रे डिमांड भारी आयलाय रे डिमांड भारी आयलाय रे जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा जिथं तिथं आज गवगवा होतोय मामाच्या आयोजनाचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा नाही आणि का नाही गाजावाजा होणार मामाच्या नावाचा कारण एखादी स्पर्धा कोणत्याही आयोजकाने केली की त्यानंतर त्या स्पर्धेला पुढच्या वर्षाला आयोजित करणं हे बहुतांश जणांना जमत नाही. परंतु गेली 2017 ही ओरामच्या माध्यमातून ही स्पर्धा वेगळं नाव रूपाला आली आहे आणि वसई तालुका म्हणा पालघर जिल्ह्यामधील काही नामवंत स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. विजय मामा चषक आणि ही स्पर्धा पुढे एकदा यावर्षी भेटीला आले युनिक कॉन्सेप्टमध्ये पहिल्यांदा पालघर जिल्ह्यामध्ये 2 गटामध्ये खेळवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं नाव आहे. हो मागे निघून गेलेला चेंडू मागे निघून गेला जास्त शफल झाले होते बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आणि 2 लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटाला आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मला वाटतंय मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक भेटणार आहे. म्हणजे लाख मोलाच्या स्पर्धेला आता बाईक मिळणं हे दूरपर्यंत आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. 2 लाख असले तरीसुद्धा कधी कधी बघायला मिळत नाही. आणि इथे जरी लाख मोलाची स्पर्धा असली तरीसुद्धा इथे 2 बाईक आहेत एक ग्रामीण आणि एक शहरी आणि 6 सायकल प्लेअर ऑफ द डेला. ओ वेगाने फेकी 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 काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त क्षण होता हा ज्या वेळेला चेंडूची फेकी झाली पकडण्यामध्ये उशीर झाला यष्टीला लावेपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूप रीतीने पोचलाय. बघा कशा प्रकारे हा फेकला होता. ये मोये मोये सीन आहे खरा मोये मोये सीन आहे. आणि तिथे मात्र एकदा कंप्लीट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश तयार होतात. राकेशने आज प्रभावित केलं नारायणला चांगली साथ दिले डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं परंतु चेंडू ऑनसाईडला निघून चाललाय. हो मागे बॅकअप होतं तोपर्यंत एका धावेचं रूपांतर मला वाटतं 2 धावेमध्ये झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे वापरली गेली आणि हे होणं गरजेचं आहे. एखाद्या मोठ्या धावफलकापर्यंत जाण्यासाठी किंवा एखाद्या धावफलकाचा पाठलाग जर तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला सातत्यानं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करता येईल डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट कसं करता येईल चौकार कसा मारता येईल षटकार याच्यासाठी तुम्ही बिझी असणं गरजेचं आहे सातत्यानं व्यस्त असणं गरजेचं आहे. आणि तो पवित्र उशिराने का होईना आता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. हो यावेळेला यष्टी वाकवली आतमध्ये येणारा चेंडू बॅट आणि पॅडमधलं अंतर पुढंपणे मापलं आणि त्यानंतर मात्र सरळ वार झालाय यष्ट्यांवरती फलंदाज बाद. क्रिकेटचा हाय महासंग्राम पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता पब्लिक जमली आता आमचा विजय घरात मामानी केलाय आता मार्केट जाम केलाय आता मार्केट जाम केलाय आता मार्केट जाम. थँक्यू. 7-3 ही सद्यस्थिती आहे. उमेश मैदाना बाहेर येतात जे मागील मॅचचे मॅच विनर होते ज्यांनी शेवट केला होता मागच्या मॅचचा 1 चेंडू 3 धावा ज्या सगळ्यांना ज्या वेळेला विजयामा चषकाची चर्चा केली जाईल त्या वेळेला आठवतील. आणि सर्वात मोठी जो आमच्या श्री गणेश घासकोपरी संघाला लागणार नाही आहे. मॅच पुढेपणे आवाक्यामध्ये आली होती मध्ये ती गेली होती 7 चेंडू 7 धावांची गरज त्यानंतर 2 चेंडू 7 धावांपर्यंत ती मॅच आली. चौकार आला 1 चेंडू 3 वरती आली आणि चेंडू जितका उंच गेला त्या उंच गेल्यानंतर मात्र त्या 3 धावा धावून कंप्लीट झाल्या 7-3. आणि पहिल्यांदा असं झालं की या मैदानावरती 1 चेंडू 3 धावांची गरज असताना 3 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत बघूयात काय घडतंय आणि धावून त्या 3 धावा. हो उडवलाय लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न शरीरापासून लांबून खेचलाय चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो व्हॉट अ कॅच. विषय होत याद हो चर्चेचा चंदन सरगमन विषय होत याद हो चर्चेचा. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा झेल टिपला होता शरीरापासून लांबून एक पाय पुढे काढला त्यानंतर मात्र लांबून लपेटण्याचा प्रयत्न दुसऱ्या अँगलने दाखवलं जाते कशा प्रकारे चेंडू हवेमध्ये गेला. आमचे कॅमेरामॅनचं कौतुक कारण त्यांनी बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत कैद ठेवलं आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि त्यानंतर मात्र सुंदर झेल इथे टिपलाय. आनंद बघा चेहऱ्यावरती संपूर्ण दिसून येतोय मावेन असा झालाय तो आनंद. 7 वरती 4था हादरा
ही फिगर काहीशी आश्चर्यचकित करणारी आहे. म्हणजे या सत्रामध्ये किंवा या वातावरणामध्ये या 41-42 धावांचा पाठलाग करणं तितकं अवघड नाही आहे, परंतु आता इथे अवघड होऊन बसलंय. कारण 2 षटकं चांगले आहेत. लॉफ्ट केला, उडवलाय. येस, इट्स अ गॉन फॉर बिगी. हे आगीचे नाद सांगतात काय जबरदस्त फटका इथे लगावलाय. वायडिश लॉंगाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार. 13 धावा 4 विकेटच्या पतनानंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 आणि 29, 12 चेंडू 29 धावांच्या इक्वेशनवरती मॅच येऊन थांबली आहे. बघा, टीम मिटिंग जास्त घेऊ नका. शेवटच्या चरणामध्ये ही मॅच आहे. या 12 मध्ये 29 होतील की नाही? येस, पॅनल्टी होती. ओके, मग 28 पाहिजेत. स्कोअरमध्ये कॅन्सल नव्हती केली, त्यामुळे आता ती कॅन्सल केली जाते. 28 धावांची गरज आहे. 12-28 इक्वेशन आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र ड्राईव्ह केलंय. ऑनड्राईव्हवर पण हा फटका खेळला गेलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. बघा, हा पॅनल्टीचा जो काही नियम आहे त्याने खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच हा क्रिकेट हा खेळ शिस्तबद्ध पद्धतीने खेळलेला केव्हाही बरा. जी काही नियमावली आहे त्या नियमावली किंवा ज्या त्या दायऱ्यामध्ये राहून खेळलेला बरा, जेणेकरून आपल्याला नको ती डोकीदुखी नको यायला. तुर्तास चांगली गोलंदाजी. मयुरेश प्रभावित मारा मयुरेशचा सुद्धा राहिला. बघा, यष्टांच्या मागे असणार नारायण यांनी स्वतःबरोबरच आपल्या गोलंदाजांना सुद्धा कशा डायरेक्शनने गोलंदाजी करायची, कुठे चेंडूला पिच करायचं आहे, कोणत्या लेंथवरती टाकायचं आहे, कुठून चेंडू उसळी घेतोय, कुठून तू टर्न करू शकतात किंवा कुठून इथे मोठ्या फटक्यांपासून वंचित राहू शकतो, या सर्व बाबी समजावलेल्या आहेत. मग राकेश म्हणा किंवा मयुरेश म्हणा यांनी त्याच पावलावरती पाऊल ठेवलंय. आतापर्यंत हे चित्र आपल्याला आपण बघितलंय. पुन्हा एकदा मयुरेश. हो, काय जबरदस्त अँगल बनवला गेलाय. कोणतंही उत्तर नाही आहे या चेंडूला या मैदानावरती मारण्यासाठी. तुम्हाला इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक म्हणजे फटका इम्प्रोव्हाइज करावा लागतो, बनवावा लागतो, त्याशिवाय तुम्हाला धावा मिळणार नाहीत. इथे तुम्हाला कोणताही क्रिकेटचा असं प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मारून जर का धावा करायच्या असतील तर मात्र त्याचं क्षेत्र आहे ते वेगळं आहे. ते नक्कीच मी तुम्हाला नंतर सांगेल. तुर्तास हा जो चेंडू होता कोणतंही उत्तर फलंदाजाकडून मिळालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील बॉल फुलटॉस. यावेळेला चेंडू हवेमध्ये. मिस टाइम आहे. मिस जज झालाय का? येस, मिस जज झालाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. झेल ड्रॉप झालाय. इथे कॅच बनलेला नाहीये आणि त्यामुळे कदाचित थोडी अडचण येऊ शकते. गौरव किनी. फुलटॉस. हा स्टिकरचा थोडा खाली लागलाय. जर का अजून खाली आला असता तर कदाचित चेंडू मॉन्टरलाईनच्या बाहेर दिसला असता, पण जर तरला कुठे थारा असतो. हो, यावेळेला लवकर लेफ्ट डेप्थ केला चेंडूने आणि त्यानंतर फलंदाज पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. या षटकामध्ये धावा किती आल्या? फक्त 2. म्हणजे पूर्ण या मॅचची हवा काढण्याचं चित्र आहे. आई चंडिका माता कोपर संघ पुढे अडचणीत आणि आई कुर्ला एक अशीच संघ चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळते. मागे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून चालला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात आहे. त्याने चेंडूला अडवलं तोपर्यंत एकच धावून कंप्लीट. 3 षटकं संपलीत. 17 धावपल करती. 4 विकेटच्या पतनानंतर आई चंडिका माता कोपर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 6 मध्ये 4 षटकार मारावे लागणार आहेत. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर बघूयात या 25 धावांची कहाणी.
चषक काय मानाचा आणि इथे येणाऱ्या सगळ्या संघांच्या मनाचा, मनापासून आवडणारा, मनापासून खेळला जाणारा, मनापासून वाट पाहिला जाणारा चषक म्हणजेच विजय मामा चषक. खूप मोठी मेहनत आमच्या V24 फाउंडेशनच्या सर्व खेळाडूंची, विजय मामांची स्वतःची, आणि त्यानंतर वर्षोनुवर्ष उत्तरोत्तर प्रगती करणारे हे मंडळ आणि ही स्पर्धा. खोलो टप्प्याचा चेंडू, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, कवटराईच्या रूपाने चेंडू खेळला गेला. एक धाव येते. आता 5 मध्ये 4 षटकार. 3 ते 4 वेळा अशी स्थिती आली की त्यावेळेला 4 षटकारांची गरज पडली आणि एकदा पण झालेलं नाही आहे. आता काय तो चमत्कार या षटकामध्ये होईल का, या मॅचमध्ये होईल का? जागा बंद खेळण्याचा प्रयत्न, चेंडू 2 जागा म्हणतात, एक तर शफल होऊन किंवा बॅकफुटवरती येऊन. ही शफल होऊन म्हणजे पुढच्या दिशेला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि तिथे मात्र एकदा धावून कंप्लीट केली जाते. जय बजरंग शिरगाव संघाचा कर्णधार, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचे. जय बजरंग शिरगाव संघाचा कर्णधार, आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. जशी मॅच संपेल लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. दीपेश पुन्हा एकदा, हो पुन्हा एकदा डॉट. आता मात्र या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 42चा पाठलाग करत असताना इतकी मोठी दमछाक, आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारची नामुष्की ओढावणं म्हणजे याचं क्रेडिट मी पूर्णपणे गोलंदाजांना देईन. धावा तर फलंदाजीमध्ये तितक्या बनल्या नव्हत्या. 42 धावांचा पाठलाग हा या सत्रामध्ये होतो, आणि तो पाठलाग होतो हे माहीत असताना अशा प्रकारची गोलंदाजी करणं आणि समोरच्या फलंदाजाला पूर्णपणे रोखून धरणं, सच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. येस, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आलाय. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. जय बजरंग शिरगाव संघाचा कर्णधार, येस येत आहे, आपण या लवकर. आणि या मॅचमधील विजयी संघाचा कर्णधार आपण सुद्धा याचा आहे. शेवटचा चेंडू नाही, चौकार आलाय, परंतु सामना संपलाय, सामना जिंकलाय आई कुर्लाई कशीत या संघानं, आणि आई चंडिका माता कोपर संघ पराभवाच्या छायेमध्ये जातोय. हार्ड लक आई चंडिका माता कोपर संघ. आपण आज दिवसभरामध्ये केलेला खेळ सर्वांना मंत्रमुग्ध करणारा राहिलाय. या सामन्यामध्ये आपण पराभूत झालात, परंतु आपण जो नोंदवलेला सहभाग आहे या स्पर्धेमधला त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान विजयमामा घरते यांच्या वतीनं आपला केला जाणार आहे. मी विनंती करेल, आई चंडिका माता कोपर संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन